नमस्कार अमरावती. समृद्धी महामार्गावर अवैधरित्या सुरू असलेल्या गौवंश तस्करीचा दत्तापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 18 एप्रिल रोजी रात्री उशिरा केलेल्या या धडक कारवाईमध्ये पोलिसांनी 23 गौवंशांना जीवनदान दिले असून तस्करीसाठी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. दत्तापूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मध्यरात्री संशयित वाहन अडवून तपासणी केली आहे. या तपासणीत वाहनातून 23 गौवंशाची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचं उघड झालंय. पोलिसांनी अंदाजे 3,25,000 रुपये किमतीचे 23 गौवंश जप्त केले आहेत. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेले 16 लाख रुपये किमतीचे आयशर वाहनही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अमीर अली राहणार नागपूर या आरोपीवर प्राणी संरक्षण कायदा आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचवण्यात आलेल्या सर्व गौवंशांना तात्काळ धामणगाव येथील गौरक्षण संस्थेकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपूर्द करण्यात आले आहे. दत्तपूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईत अतुल पाटील, मनोज धोटे, सागर कदम, भाऊराव कांबडी, दीपक पंधरे, विक्रांत बोरचाटे, हरिहर वैद्य आणि इतर पोलीस कर्मचारी तसेच गौवंश प्रेमी सहभागी होते. पुढील तपास सुरू असून या प्रकरणामागील मोठ्या रॅकेटचा शोध घेण्याचे काम आता पोलीस करत आहे. दत्तापूर पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे गौवंश तस्करीला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षाही होत आहे.